जय बाबा स्वामी. मी आशा अरविंद वाकटकर. मी झेनिथ सेंटर मुलुंड वेस्टची साधिका आहे. मी समर्पण ध्यानमध्ये 2009मध्ये जॉईन झाले आणि 2010मध्ये गोव्याला दीक्षा घेतली. मी माझी अनुभूती सांगत आहे. माझा मुलगा दररोज लोकल ट्रेनने दादरला कामाला जातो. तर 20 फेब्रुवारी 2022मध्ये तो सकाळी 9 वाजता घरातून निघाला आणि 9:15ची लोकल पकडून तो दादरला जात असताना त्याचा लोकल ट्रेनमध्ये पडून ॲक्सिडेंट झाला. ज्यावेळेस गाडी घाटकोपर स्टेशनमध्ये गेली आणि तो दाराजवळ उभा होता, कारण गर्दी असल्यामुळे दारात उभं राहून लवकर उतरता येईल या हेतूने तो दारात उभा राहिला आणि त्याचा हात निसटला आणि तो खाली पडला. आणि पडल्यानंतर मग त्याचे मित्र स्टेशनला गाडी थांबल्यानंतर मित्र त्याच्याकडे आले धावत आणि त्यांनी बघितलं तर त्याचा पायातून खूप रक्त येत होतं आणि डोक्याला पण थोडासा मार लागलेला होता. आणि तो असं पडल्यानंतर त्याला मित्रांनी विचारलं, कसा आहेस तो म्हणाला, मी ओके आहे. मग त्यांनी ठरवलं की आता ह्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं. पण त्यातला एक मित्र पोलीस स्टेशनच्या रेल्वे स्टेशनच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्यांनी स्ट्रेचरसाठी म्हणून गेला. स्ट्रेचरवर घालून त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं आणि तो तिथून परत येईपर्यंत स्ट्रेचरच आधी घेऊन उभा राहिला. आणि त्याला मग म्हणजे ती एक अनुभूती आहे की मी सारखी स्वामीजींना सांगत होते की स्वामीजी याला बरं करा. आणि आज त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या आधीच आमच्या घरी फोन आला, माझ्या सुनेला आधी फोन आला. मग तिने मला सांगितलं की असं असं झालं, तो लोकल ट्रेनमधून पडला. मग मी खूप घाबरले आणि सारखे स्वामीजींचा धावा करत होते आणि स्वामीजींना सांगत होते की स्वामीजी काही होऊ देऊ नका, माझा मुलगा व्यवस्थित असू द्या. असं केल्यानंतर मग त्याच्या मित्रांनी त्याला स्ट्रेचरमध्ये घालून आणि गाडीमध्ये किंवा रिक्षामध्ये बसवलं मला वाटतं आणि रिक्षातून त्याला राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि राजावाडी हॉस्पिटलमध्ये त्याचं ड्रेसिंग चालू असतानाच मग मी तिथे पोहोचल्यानंतर मी त्याच्याकडे बघितलं तर मला त्याची अवस्था बघून खूप रडायला लागलं आणि मी सारखं स्वामीजींना प्रार्थना करत होते की स्वामीजी याला लवकरच बरं करा. आणि मला काही समजच नाही ना त्याला कुठे लागलं, काय लागलं ते. त्याच्यानंतर मी आमच्या नातेवाईक डॉक्टर आहे त्या डॉक्टरांना फोन केला, त्यांना सांगितलं असं. तर त्यांनी अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही त्याला तिकडे घेऊन जा, त्याच्यावरती त्याचा इलाज होईल. मग आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये त्याला घातलं आणि अपोलो हॉस्पिटलला घेऊन गेलो. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला ॲडमिशन घेतली तिथे आणि डॉक्टरांनी त्याला बघितल्यावर मी त्याच्याबरोबर होतेच. तर डॉक्टरांनी विचारलं, तुम्ही कोण? तर मी म्हटलं, मी त्याची आई आहे. त्याने सांगितलं की तुमचं नशीब खूप चांगलं आहे, तुमचा मुलगा अजूनही बोलतो आणि अजूनही व्यवस्थित ओळखतो सगळ्यांना, म्हणजे त्याची मेमरी पण चांगली आहे. पण तरी पण मला खूप भीती वाटत होती. मी सारखं स्वामीजींना प्रार्थना करत होते की स्वामीजी काही करा पण माझ्या मुलाला वाचवा. आणि त्याच्यानंतर मग त्यांची सगळी ट्रीटमेंट सुरू झाली. दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला सांगितलं की याला ऑपरेशन आहे 7-8. त्यांनी सगळं समजावून सांगितलं की याला 7-8 ऑपरेशन करावं लागेल, याला प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल. तर चालेल का? मग आम्ही तर निर्णय घेतलाच की काही झालं तरी याला बरंच करायचं. मग प्लॅस्टिक सर्जरी करायचं मग ठरलं आणि तिसऱ्या दिवशी मग त्याचं ऑपरेशन करायला घेतलं त्याला. तर त्यावेळेस त्याला जवळजवळ 6.5-7 तास लागले. त्या 6.5 तासामध्ये मी स्वामीजींना प्रार्थनाधाममध्ये इमर्जन्सी प्रार्थना केली आणि स्वामीजींच्या सारखे सांगत होते की स्वामीजी लवकरात लवकर माझ्या मुलाला बरं वाटू द्या, त्याचं ऑपरेशन चांगलं होऊ द्या. नंतर मग 7 तासाने आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन चांगलं झालं आहे, त्याची प्लॅस्टिक सर्जरी पण झाली आहे. मग त्याच्यानंतर मग डॉक्टरांनी त्याला औषध पाणी सगळं सुरू केलं आणि जवळजवळ त्याच्यावरती डॉक्टरांनी 8 ते 9 ऑपरेशन केले. आणि प्रत्येक वेळी ऑपरेशन करत असताना मी स्वामीजींना प्रार्थनाधाममध्ये प्रार्थना करत होते आणि स्वामीजींचा धावा करून त्यांना सगळं सांगत होते की स्वामीजी माझ्या मुलाला लवकर बरं करा, चांगलं बरं करा. असे 8 ऑपरेशन करत असताना मला स्वामीजींचा खूप अनुभव आला आणि स्वामीजींनी मला असं सांगत होते की तू घाबरू नको. आणि खरंच मी त्यावेळेस काहीच घाबरत नव्हते. मी म्हटलं नाही, स्वामीजी पाठीशी आहे, ते काहीतरी चांगलंच करणार. मग जवळजवळ 1.5 महिना तो हॉस्पिटलमध्ये होता आणि हॉस्पिटलमध्ये एवढी छान डॉक्टरांची टीम होती. तर जवळजवळ त्या डॉक्टरांनी खूप आभार मानले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या पाठीशी काहीतरी एक शक्ती उभी आहे आणि त्या शक्तीमुळेच तुमचा मुलगा वाचला. नाही तर अशा केसेसमध्ये
बहुतेक कोणी वाचत नाही, पण तुमचं नशीब चांगलं किंवा तुमच्या पाठीमागे कोणाचा तरी खूप आधार आहे. त्यावेळेस मला स्वामीजींचं खूप आठवण आली आणि स्वामीजींना मी धन्यवाद दिला आणि स्वामीजींना सांगितलं की असेच पाठीशी राहा. आणि खरोखर स्वामीजींचा आशीर्वाद आणि स्वामीजींना प्रार्थना केल्यामुळे माझा मुलगा आता एवढा व्यवस्थित आहे की तो रोज त्याची हळूहळू प्रगती झाली. आधी तो कुबड्या घेऊन चालत होता, नंतर तो वॉकर घेऊन चालला, नंतर मग त्याला फिजिओथेरपी केली, आम्ही पुष्कळ उपचार केले. पण प्रत्येक वेळेस उपचार करत असताना मी स्वामीजींना प्रार्थना करत होते, प्रार्थनाधाममध्ये प्रार्थना करत होते, स्वामीजींना विनंती करत होते किंवा स्वामीजींची सांगत होते की स्वामीजी तुमच्या कृपेमुळे चांगलं होईल, मला ही खात्री आहे, पण तरी पण तुमचं लक्ष असू द्या. आणि असं करत करत जवळजवळ 1 वर्षानंतर त्याला थोडं बरं वाटायला लागलं. नंतर तो काठी घेऊन चालत होता, तरी पण मला असं वाटायचं की नाही, आणि काठी पण सोडायला पाहिजे. आणि नशिबाने किंवा आशीर्वाद कृपेमुळे, स्वामीजींच्या कृपेमुळे त्याची काठी पण सुटली आणि आता तो एकदम व्यवस्थित चालतो आणि रोज कामावरती जातो आणि आता तो खुश आहे आणि मी पण खुश आहे. हे सगळं स्वामीजीच्या कृपेमुळे झालं. प्रार्थनाधाममध्ये प्रार्थना लिहिली, प्रार्थना केली, त्यामुळे झालं. माझा आता पूर्ण विश्वास आहे, स्वामीजींवर पूर्ण विश्वास ठेवला की सगळे कामं व्यवस्थित होतात आणि सगळं व्यवस्थित होतं. एवढ्या मोठ्या ऑपरेशनमधून माझा मुलगा चांगला झाला, त्यामुळे खूप खूप धन्यवाद स्वामीजी. जय बाबा स्वामी.